विवाहामध्ये साधू संतांची निंदा होईल, असत्य वर्तन करतील लोक, पापाचरण करतील बर का, आणि कुणी खरं बोलणार नाही, व्यभिचार करतील लोक. आणि मग या सगळ्यातून तरुण जाण्यासाठी नाम चिंतन हा केवळ पर्याय असेल कलिकलहामध्ये. सांगू मैबा, पाप करतात माणसं जीवनामध्ये आणि तीर्थाला जातात बरं का, काय उपयोग आहे प्रपंचामध्ये पाप करायचं आणि तीर्थात जाऊन त्याला धुवायचं बरं का. संत गोड बोलतात बघा, मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते ही मन में ख्याल आ गया, मैं तो गंगा नहाने काशी हरिद्वार गया, गंगा नहाते ही मन में ख्याल आ गया. आता महत्वाचं आहे का, तन को धोया मगर, तन को धोया मगर मन को धोया नहीं, बाद गंगा नहाने से फायदा, कभी प्यासे को पानी मिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. जातात ना हे का नाही. मांजर मारल्यावर कुठं जावं म्हणे, बोला की माय, काशीला जावं आहे का नाही. हा, मग काशीला जाण्यासाठी मांजर मारावी का, नाही ना, चुकून झालं तर जावं. पापाचं क्षालन नक्की होतं, पण कधी जे पाप अनभिज्ञपणे झाले त्या पापाचं क्षालन होत असतं. मुद्दाम पाप करायचं आहे का नाही, पापावर पाप पापावर पाप करत राहायचं आणि चंद्रभागेत जाऊन बुडायचं. धुतलं जातं का, नाही धुतलं जात बरं का. मला सांगायचा इत्यार्थ इतका आहे, तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर पाप जातं, जे नकळत झालेलं पाप आहे ते जातं, पण पुण्य प्राप्त होत नाही. ऐका, महत्वाच्या गोष्टी ऐका. तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर पापाचं क्षालन होतं, कोणत्या नकळत झालेल्या पापाचं क्षालन निश्चित होतं, पण पुण्य प्राप्त होत नाही. ऐका, कलीचा प्रभाव आहे का, कलीचा प्रभाव. कथा कीर्तनामध्ये येऊन बसल्याच्या नंतर बर का पुण्य प्राप्त होतं, पाप जात नाही. पाप केलेलं पाप भोगावंच लागतंय. आपल्याला नाही, राजा रामाला भोगावं लागलं, दशरथाला भोगावं लागलं, रामबा भगवती सीतेला भोगावं लागलं केलेलं कर्म बरं का. कथा कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर पुण्य प्राप्त होतं, पाप जात नाही. पण कलीचा प्रभाव एवढा आहे, नाम चिंतनानं पापही जात आणि पुण्यही प्राप्त होत बरं का. हा कलीचा गुण आहे. कली कलहामध्ये नाम चिंतनाला फार महत्व आहे. सतत नाम चिंतन केलं पाहिजे माणसाने. नाम चिंतन गायनानं गाती निघून जात कलीला आहे का नाही. कली कलहामध्ये आणि सोपं आहे नामचिंतन, हे साधन सोपं आहे. मी सांगत होतो कलियुगातल्या लोकांचं आचरण कसे वागतील कलियुगातली लोक. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, प्रकार सांडोनी घरोघरी फिरतील नारी. काय ते काटा अंगावर येतो ते नाथबाबाचं. जर ते कलियुगाचं जर वाचलं ना प्रकरण,
तर असे अंगावर शहारे येतात, काटा येतो, काय काय घडणार आहे कलियुगामध्ये बरं का. शिव महापुराण वर्णन करत कली कलहातले लोक धर्मभ्रष्ट होतील. आणि मग तरुण जाण्यासाठी काय उपाय असेल तर शंभो नाम संकीर्तनम. शंभूचं नाम संकीर्तन केल्याच्या नंतर लोक तरुण जातील कलिही कलहामध्ये. तरले ना तरले, तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. हे का नाही, तरुण जातील लोक कली कलहामध्ये नामचिंतनाने बरं का. करू नये पाप. पुढे सनत कुमाराने जो व्यासांना उपदेश केला त्याची कथा येते. पुढे शिवलिंगाचं आणि शिवमूर्ती पूजनाचं रहस्य येतं बरं का. कोणत्या युगामध्ये कोणत्या शिवलिंगाची पूजा केली पाहिजे. काळ बदललाय ना, ऐका नाही, बदलतो काळ. युगांची संख्या 4 आहे. कोणते कोणते? कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. काल बोलता बोलता सांगितलं होतं मी, आहे का नाही. जसं प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन वेगळं आहे ना. धर्मशास्त्र सांगतं ऐका, प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन वेगळं आहे. कृतयुगामध्ये भगवंत कशानं प्राप्त व्हायचे? कृता ध्यायते विष्णू, ध्यान करावं लागायचं भगवंताचं. त्रेतायाम यजतो मखे, द्वापारे परिचर्या, कलो तदहरी कीर्तनात. कृता ध्यायते विष्णू, कृतयुगामध्ये भगवंत प्राप्तीचं साधन होतं ध्यान. लागतं का ध्यान? होय, ध्यान लागतं का आपल्याला? अरे उघड्या डोळ्यांनी तरी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत दिसेल. डोळे झाकल्यावर तर काय काय दिसतंय देव जाणे. डोळे झाकून बघा तुम्ही ध्यानाला बसून, आहे का नाही, सगळंच दिसतंय. सासरवाडी दिसते, सगळं दिसते, आहे का नाही, डोळे झाकल्याच्या नंतर तर, आहे का नाही. नाही ते दिसायला लागतं डोळे झाकल्याच्या नंतर. ध्यान शक्य नाही बरं का. त्या काळामध्ये ध्यान होतं, आहे का नाही. ध्यान करायचे लोक आणि भगवंत प्राप्त करून घ्यायचे. काळाचा महिमा होता तो, आहे का नाही. पुढे त्रेतायुग आलं आणि त्रेतायुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन ठरलं कोणतं? त्रेतायाम यजतो मखे. त्रेतायुगामध्ये यज्ञाधिक कर्म करावे लागायचे भगवंत प्राप्तीसाठी, आहे का नाही. सूर्यवंशाची परंपरा तुम्ही बघून घ्या. बहुतांश सूर्यवंशामध्ये यज्ञ केल्याशिवाय पुत्र प्राप्त झाला नाही. यज्ञाधिक कर्म करावं लागायचं. बरं, यज्ञ करणं सोपं आहे का? यज्ञ करणं सोपी गोष्ट आहे का? म्हणे यज्ञ करण्यासाठी त्या यज्ञ कुंडामध्ये, हवन कुंडामध्ये, आहे का नाही. बरं, कोणता यज्ञ किती दिवस चालावा याला नियम आहे बरं का. पांडवांनी जो केला, पांडवांनी केलेला यज्ञ कोणता होता? राजसूय. राजसूय वर्षभर चालतो. वर्षभर त्या यज्ञ कुंडामध्ये हत्तीच्या सोंडेत बसेल एवढं तूप टाकावं लागतं दररोज सतत, आहे का नाही. मग एवढं तूप आहे का नाही. आता जर तूप मागितलं ना, माय म्हणते चोप, आता तूप नाही, आहे का नाही. कठीण आहे का? गायच राहिली नाही ना. कष्ट नको वाटायले लोकांना. कठीण आहे माय बाप. जर कॅल्क्युलेशन केलं ना, महाराष्ट्रामध्ये जेवढं दूध उत्पादन आहे, मला काय सांगायचं आहे का, जेवढं दुधाचं उत्पादन आहे त्याच्यापेक्षा विक्री जास्त आहे. कुठून येतं हे बाकीचं? भेसळ. कठीण आहे. गाय पाळायची नको वाटायले. असो, यज्ञासाठी तूप लागतं, यज्ञासाठी संपत्ती लागते, यज्ञासाठी राजसत्ता लागते बरं का. यज्ञ कठीण आहे. म्हणून तर माऊलींनी लिहिलं ना, योग याग विधी एने नो हे सिद्धी. योग याग विधी
योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी. हे काय उपाधी आहे, यानं काम होणार नाही. दंभ धर्म दर का योगानं यज्ञानं भगवंत प्राप्त होत नाही. यज्ञ यागाधिक कर्मानं भगवंत प्राप्त होत नाही बरं का. योगाचं तर मोठं विचित्र सांगितलंय. माऊली बोलतात ना, योगाची या वाटा जे निघालेला सुभटा तया दुःखाचा शेल वाटा भागाला. आहे का नाही, नुसता दुःखाचा नाही, दुःखाचा शेल का भाग म्हणजे होती दुःख प्राप्त होतं योगानं. याचाच अर्थ असा आहे, त्रेतायाम यजतो मखे. हे त्रेतायुगामध्ये चालायचं, आता नाही चालत. द्वापारी परिचर्या. द्वापार युगामध्ये भगवंत कशानं प्राप्त व्हायचा? परिचर्या म्हणजे त्याची पूजा करण्यानं भगवंत प्राप्त व्हायचा बरं का. पूजा करताना कोण करतं पूजा? आपल्या घरामध्ये पूजा कोण करतं? मालक करतात का मालकीन? कोण करतं? माय बोला की बोला की. हा, तुम्हाला गुतच देऊन टाकले सगळं. हा बरं, पूजा कठीण आहे. पूजा विधी कठीण आहे बाबा. आपल्याच्यानं पूजा होत नाही व्यवस्थित, आहे का नाही. जशी शास्त्रानं सांगितली तशी पूजा विधी आपल्याकडून होत नाही. नाही होत, आमच्या घरी होत नाही. तुमच्यातलं काय आहे की नाही होत. बाथरूम आहे का सगळ्याच्या घरी? बाथरूम, नाहणी आंघोळ करायचं. कुणाचं 3x3चं असेल, कुणाचं 4x4चं असेल, जे मोठ्या घरचं असेल तर 5x5चं असेल. अशा प्रत्येकाच्या घरी आहे ना बाथरूम. बोला आता, बोला, खरं बोला. तांदूळातले लोक खरं बोलतात म्हणे. हा, खरं बोलायचं, खोटं नाही बोलायचं. बाथरूम मध्ये एका वेळी किती लोक आंघोळ करतात? मोठ्यानं सांगा. एका वेळी का चंद्रबागेत गेल्यासारखे बडबड 10-5 जणी एकदाच? नाही, एका वेळी एकच. हा, आता मुद्द्यावर या. एका वेळी एकच ऐका नाही. हा, बघून देव किती असते? पाटील देव का बरं असं? हा,
खरं सांगा, तुमच्या घरी देवाला लावण्यासाठी कोणता शॅम्पू आहे? साबण नाही, पितांबरी हे का नाही? एके दिवशी तुम्ही पितांबरी लावून आंघोळ करा बरं. 8 दिवस सुधरत नाही. 8 दिवस या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, हे का नाही? असं का हो? आपल्याला म्हटलं की साबण वेगळा, शॅम्पू वेगळा, टॉवेल वेगळा, प्रत्येकाचं आहे का नाही? डोक्याला लावायचं तेल वेगळं. भगवंतासाठी काय नाही पूजा करू शकत आपण भगवंताची? बाजारामध्ये जाताना तुम्ही सगळे भगवंताला अगरबत्ती आणण्यासाठी, देवाच्या आवडीच्या वासावर तुमच्या कठीण आहे. एकदा मला बाबांना सांगितलं, बाळ्या, ते म्हणलं बोला बाबा. म्हणे देवपूजा कराच. आता बापाचं ऐकावं लागेल ना, हे का नाही? गेला देवपूजा करायला, कशी तरी केली. एक दिवस देवपूजा केली. दुसऱ्या दिवशी बाबांनी सांगितलं, बाळ्या आम्ही पूजा केलीस, आज सुद्धा तूच कर. बाळ्या म्हणलं, काय कटकट आली म्हणलं ही देवपूजेची. काय काय लोकांना देवपूजा म्हणजे कटकट वाटते. एक जणांना विचारलं मी, सप्ताह चालू होता बाबा बरं का, मी म्हणलं किती लोक आहेत पारायणाला ज्ञानेश्वरीच्या? ती म्हणला मी तिकडे जात नसतो. ती काय म्हणला, हा आपण तसल्या भानगडीत पडत नसतो. मला तेव्हापासून कळलं ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे भानगड आहे. कठीण आहे. बाळ्या म्हणला आता ही विचित्रच झालं म्हणला दररोज, हे का नाही? त्यानं काय केलं बघा, ते म्हटलं असा एक देव धुवायचा, देवपाटावर मांडायचा. ते कुटाणाच नाही, जुना काळ होता. जुन्या काळामध्ये असा विहीर आड असायचा बघा, घरात असायचं ना, वाड्यात आड 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 पाणी शिरण्यासाठी घरातले घरात. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव.